हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत चा प्रोग्राम. तर ह्यामध्ये टास्क असा आहे की आपल्याकडे काही एलिमेंट्स आहे, तर आपल्याला त्यांचा ॲव्हरेज काढायचा आहे. तर ह्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, ते मेमरी डायग्राम्स आणि तुम्हाला प्रोग्राम मध्ये रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला आता आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा राम. तर आता मला काढायचं आहे ॲव्हरेज. आपल्या ॲरेमध्ये किती एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स मधून मला टोटल ॲव्हरेज काढायचा आहे. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागणार आहे. तर इंटेजर ॲरे इक्वल टू, मी त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. फिफ्टी, 60, 70, 80 अँड 90. तर हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे आणि मला आउटपुट अपेक्षित आहे 50 प्लस 60 प्लस 70 प्लस 80 प्लस 90 यांची सम करून मला त्यांचं ॲव्हरेज काढावे लागेल. तर ॲव्हरेज आहे 70. तर याच्यासाठी आपल्याला कोणतं लॉजिक वापरावं लागेल ते आता बघूया. तर सर्वात आधी आपल्याला प्रत्येक एलिमेंट्स चेक करावं लागेल आणि त्यांची सम करावी लागेल. तर आधी एलिमेंट्सला ट्रॅव्हर्स करण्यासाठी आपल्याला यूज करावा लागतो फॉर लूप. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावी लागेल मला. तर त्याच्यासाठी आय हा ॲरे च्या लेंथ पेक्षा लहान आहे की नाही ते चेक करावं लागेल. देन आय ला प्लस प्लस आणि मला इथं सम करावं लागेल आधी, सर्वात आधी. तर सम इक्वल टू सम प्लस ॲरे ऑफ आय. देन जी काही सम येईल त्या समला मला डिवाइड करावं लागेल की आपले जितके एलिमेंट असतील त्या एलिमेंट्सने आपण डिवाइड करू आणि त्याचा ॲव्हरेज काढू. तर मला त्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावं लागेल. तर त्याच्यासाठी ॲव्हरेज इक्वल टू सम डिवाइड बाय आपली जी ॲरेची लेंथ आहे ती, म्हणजेच ॲरे डॉट LENGTH. ओके. तर जो आपला ॲव्हरेज असेल तो ॲव्हरेज मध्ये आता स्टोअर झालेला आहे, तर त्याला आपण प्रिंट करून घेऊ. तर त्याच्यासाठी SYSO आणि AVRAG म्हणजे आपल्याला आपला ॲव्हरेज बरोबर भेटून जाईल. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता हे लॉजिक आपण यूज करून आपल्या इक्लिप्स मध्ये प्रोग्राम टाइप करून बघू, देन त्याला रन करू आणि बघूया की आपल्याला सक्सेसफुली आउटपुट भेटत आहे की नाही. तर फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं इक्लिप्स मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया आणि आपण काउंट करूया ॲव्हरेज. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागणार आहे. तर इंटेजर ॲरे, त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. 50, 60, 70, 80 अँड 90 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे. तर आधी मी ॲरेची जी माझी लेंथ आहे ती काउंट करून घेतो आणि तिला एका कंटेनर मध्ये स्टोअर करतो. तर त्याच्यासाठी इंटेजर साइज हे माझं कंटेनर नेम म्हणजेच व्हेरिएबल नेम्स. देन ॲरे डॉट लेंथ, जी काही माझी लेंथ येईल ती मी साइज मध्ये स्टोअर करून घेतो. देन मला ट्रॅव्हर्स करावं लागेल ॲरेला. तर त्याच्यासाठी फॉर लूपची मला हे घ्यावे लागेल. तर फॉर
इंटेजर I इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावं लागेल, देन I प्लस प्लस, देन मला सर्वात आधी ते जे काही इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटची एक सम काढावी लागेल. तर त्याच्यासाठी सम प्लस ॲरे ऑफ I. तर समला आधी डिक्लेअर करावं लागेल फॉर लूपच्या बाहेर, तर इंटेजर सम इक्वल टू 0. ओके. तर आता आपले जे इलेमेंट्स आहेत त्यांचे एक सम कंटेनर मध्ये स्टोअर आहे. तर आता मला ॲव्हरेज काढायचं आहे, तर त्याच्यासाठी एक ॲव्हरेज म्हणून कंटेनर क्रिएट करावं लागेल आणि समला डिवाइड करावं लागेल आपली साईजने, म्हणजे जी आपली लेंथ आहे ॲरेची त्या लेंथने. तर साईज, तर जो काही ॲव्हरेज आहे तो ॲव्हरेज आता ॲव्हरेज कंटेनर मध्ये स्टोअर आहे, तर आपण त्याला प्रिंट करून घेऊ. तर SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, देन मेसेज ॲव्हरेज ऑफ ऑल ॲरेज एलिमेंट, जो काय असेल त्याला आपण प्रिंट करून घेऊ. तर AVRAG. ओके. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप केलेला आहे, तर आता आपण याला रन करून बघूया. रन. तर ॲव्हरेज ऑफ ऑल ॲरेज एलिमेंट, तर तुम्ही चेक करू शकता की 70, म्हणजेच आपल्याला आउटपुट सक्सेसफुली भेटलेलं आहे. तर लॉजिकही आपलं सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये एक स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी ॲरे साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ॲड्रेस असेल 100, म्हणजे 0 एलिमेंटचा ॲड्रेस असेल 100. तर आता 0 इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 50, फर्स्ट इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 60, सेकंड इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 70, and थर्ड इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 80, देन फोर्थ इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 90, देन फॉर लूप. तर फॉर लूप मध्ये आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल मेन मध्ये. सपोज त्याचा बेस ॲड्रेस असेल 200 आणि त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर आय आहे आपल्याकडं 0 अँड ॲरेची लेंथ आहे ती आहे 5. तर कंडिशन इथे चेक होईल. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन ॲरे ऑफ आय आहे आपल्याकडं 50 आणि सम आहे 0. तर यांची ऍडिशन ही सम मध्ये स्टोअर होईल. तर सम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा ऍड्रेस असेल 300, त्यामध्ये स्टोअर होईल सम इक्वल टू 50,
देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आहे आपल्याकडे 0 तर तो होईल 1. देन पुन्हा कंडिशन चेक होईल फॉर लूप मध्ये. तर 1 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन ॲरे ऑफ आय आहे 60 आणि सम आहे 50. तर यांची कॅल्क्युलेशन होईल आणि ती स्टोअर होईल सम मध्ये. तर ती आहे 110. सम मध्ये स्टोअर होईल. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय होईल 2. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर 2 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन अगेन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. पुन्हा चेक होईल. तर ॲरे ऑफ आय आहे 70. देन आपली आता टोटल सम होती 110. यांची पुन्हा ऍडिशन होईल आणि ती ऍडिशन सम मध्ये स्टोअर होईल. तर ती होईल 180. सम मध्ये स्टोअर होईल 180. ओके. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर ती होईल 3. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 3 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर इथं आपल्याकडे ॲरे ऑफ आय आता आहे 80 आणि सम आहे 180. तर यांची ऍडिशन होईल. तर यांची ऍडिशन आहे 260. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय होईल 4. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 4 हा 5 पेक्षा लहान आहे का. देन कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन सम आपल्याकडे आहे 260 प्लस ॲरे ऑफ आय आता आहे 90. देन यांची ऍडिशन होईल. ती होईल 350. देन 350 ही सम मध्ये स्टोअर होईल. तर सम आता आपल्याकडे होईल 350. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय होईल 5. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन इथं स्टॉप होईल. बिकॉज ही कंडिशन फॉल्स आहे तर फॉर लूप आपला स्टॉप होईल. देन नेक्स्ट लाईन तर ॲव्हरेज. तर आपल्याकडे सम आहे 350 डिवाइड बाय ॲरे ऑफ लेंथ. तर ॲरे ऑफ लेंथ आहे आपल्याकडे 5 आणि यातून आपल्याला रिझल्ट भेटेल तो भेटेल 70 म्हणजेच ॲव्हरेज. आणि देन आपण लास्टला म्हणजेच नेक्स्ट लाईनला ॲव्हरेजला प्रिंट करून घेऊ. तर 70. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपलं ॲव्हरेज. तर आपलं एक्सप्लेनेशन हे संपलेलं आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.